लाईफ ऑफ पायच्या टीमला तर हॅट्स ऑफ. आता वळूयात सलमानकडे. लाईफ ऑफ पाय सारखीच कथा आहे सलमानची. सलमानचा हा तुफानी अंदाज आता घरोघरी पाहायला मिळतोय. पण या तुफानी अंदाजामागे लपलंय एक रहस्य. काय आहे ते रहस्य पाहूयात. सलमानची एंट्री होताच वारा बेभान वाहू लागतो आणि मग येतं एक तुफान. असं वाटतं की सलमान तुफानाला सोबतच घेऊन चाललाय की काय. पण ही ऍड बघून तुम्हाला वाटत असेल की तुफानाचा मुकाबला करणं सलमानच्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण नाही, या तुफानाआड लपलंय एक राज. हे भयानक तुफान कसं आणि कधी आलं, सलमान का नाही डगमगला, यामागे लपलंय एक राज. भल्या भल्यांना घाबरवून सोडणारं हे तुफान खरं नाही तर खोटं आहे. सलमानचा तुफानी अंदाज असली नाही तर नकली आहे. तुफान आलं नाही तर ते फक्त दिसलंय. हे तुफान कसं आलं ते तुम्हीच बघा. बघितलं हे तुफान, ही तर आहे एका फॅनची कमाल. या तुफानामागे दडलंय हे एडिटिंग, क्रोमा आणि सलमानची ऍक्टिंग. दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याची कल्पना आलीच असेल की सलमानचा तुफानी अंदाज बनावटी आहे. अरबाजला हवेतून उडवून घेऊन जाणारा सलमान इथं दोरीला लटकून तुफानी करतोय. हवा के शॉट्स वर्क करने में बहुत अच्छा लगा. काफ़ी इंटरेस्टिंग शूट हुआ है. जो भी शॉट लिए हैं बहुत ज़ोरदार ज़बरदस्त शॉट्स लिए हैं और आई होप कि ये एक्ट फिल्म बहुत कामयाब रहे. दोरीला लटकून तुफानी करताना सलमाननं खूपच एन्जॉय केलंय आणि म्हणूनच हे नकली तुफान असली भासू लागलंय. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की सलमान जे पण करतो ते मात्र तुफानी असतं. मेघा रोगे, TV9 मुंबई. घेऊयात एक शॉर्ट ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत मराठी सिनेमा परिसर मेकिंग.